नमस्कार विद्यार्थी मित्र, विभाग 2 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। मित्र, आपण अभ्यास करत आहोत विभाग 2 सेमिस्टर क्रमांक 4 पेपर क्रमांक 6 कृषी भूगोल ॲग्रिकल्चरल जिओग्राफी। ॲग्रिकल्चर जिओग्राफी याच्यामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत। त्यातला पहिला टॉपिक इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर जिओग्राफी, कृषी भूगोलाचा परिचय सविस्तर झालेला आहे। दुसरा टॉपिक ॲग्रिकल्चर सिस्टीम्स अँड लँड यूज थेअरी हा आपला चालू आहे। कृषी पद्धती आणि कृषी भूमी उपयोजन सिद्धांत। आता त्यानंतर आपण आज जे पाहणार आहोत पांतोने यांचा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत। आता या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपला जो झालेला भाग आहे कृषी पद्धती किंवा प्रकार हा सविस्तर झालेला आहे। याच्यामध्ये कृषी पद्धती 2 प्रमुख आहेत किंवा कृषीचे 2 प्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार उदरनिर्वाहाची शेती। उदरनिर्वाहाच्या शेतीचे एकूण 3 प्रकार पडतात: स्थलांतरित शेती, कोरडवाहू शेती आणि सखोल शेती। दुसरा जो प्रकार आहे तो व्यापारी शेती। व्यापारी शेतीचे एकूण 4 प्रकार पडतात: एक विस्तृत खाद्य पिकाची शेती, संमिश्र शेती, फल शेती आणि बागायती शेती। हे सगळे शेतीचे प्रकार किंवा शेतीच्या जे काय पद्धती आपण म्हणू ते सगळ्या सविस्तर आपण चर्चा केलेली आहे। आज आपण जे पाहणार आहोत तो पांतोने यांचा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत। आता कृषी भूमी उपयोजन सिद्धांत पाहण्या अगोदर आपल्या काही कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे की बाबा कृषी भूमी उपयोजन सिद्धांत हा कशाशी संबंधित आहे? भूमी उपयोजनाशी किंवा कृषी भूमी उपयोजनाशी संबंधित आहे। मग आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की भूमी उपयोजन म्हणजे काय आणि कृषी भूमी उपयोजन म्हणजे काय। आता त्यानुसार पहा, आपण पहिल्यांदा बघू की भूमी उपयोजन। पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावरती आपल्याला असंख्य गोष्टी दिसतात की ज्या गोष्टींची वर्गवारी आपण 2 विभागामध्ये करू शकतो: एक नैसर्गिक गोष्टी आणि एक मानवनिर्मित गोष्टी। याचा अर्थ असा होतो की ज्या जमिनीचा जो वापर आहे त्या जमिनीचा वापर 2 घटकांनी केलेला आहे। एक निसर्गाकडून जमिनीचा वापर झालेला आहे आणि मानवाकडूनही जमिनीचा वापर झालेला आहे। आता निसर्गाकडून जमिनीचा वापर कोणकोणत्या कारणासाठी झालेला आहे? तर पहिलं, खरं तर जमीन ही एक नैसर्गिक साधन संपत्तीच आहे, पण या नैसर्गिक साधन संपत्तीवरती आपल्याला काही ठिकाणी जंगलांचा भाग आढळतो, काही ठिकाणी जलाशयाचा भाग आढळतो। जलाशयामध्ये नद्या आहेत, तळी आहेत, सरोवरे आहेत, बरोबर, किंवा महासागर आहेत। म्हणजे अशा प्रकारे की जे जे नैसर्गिक घटक जमिनीवरती आपल्याला आढळतात याचा अर्थ असा होतो की निसर्गाने जमिनीचा तो केलेला वापर आहे। आता मानवाने जमिनीचा केलेला वापर कोणकोणता आहे? तर मानवाने जमिनीचा उपयोग वसाहती स्थापन करण्यासाठी केला, शेती करण्यासाठी केला, धरणे बांधण्यासाठी केला, कालवे काढण्यासाठी केला, बागा तयार करण्यासाठी असेल, कारखाने उभा करण्यासाठी असेल, वाहतुकीचे मार्ग, रस्ते मार्ग असेल, लोहमार्ग असेल, हे सगळं मानवानं तयार केलेलं आहे। म्हणजे जमिनीवरती आपल्याला ज्या काही वसाहती दिसत आहेत, हॉस्पिटल्स दिसत आहेत, मंदिरं दिसत आहेत, चर्च दिसत आहेत, मशिदी दिसत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने दिसत आहेत, हे मानवानं जमिनीवरती तयार केले म्हणून ते एक जमिनीचा त्यानं वापर केलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं जमिनीचा वापर मानवाकडून आणि निसर्गाकडून केला जातो। म्हणून ज्यावेळी जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो त्यालाच भूमी उपयोजन असे म्हणतात। भूमी म्हणजे जमीन, उपयोजन म्हणजे वापर। जे भूमी उपयोजन याचा अर्थ जमिनीचा वेगवेगळ्या कारणासाठी केला जाणारा वापर होय। क्लिअर? आता दुसरी कन्सेप्ट की भूमी उपयोजन तर आपल्याला समजलं, दुसरी कृषी भूमी उपयोजन। आता आपल्याला पहिल्यामध्ये भूमी उपयोजनामध्ये काय की जमिनीचा वापर शेतीसाठी बी केला जातो, कारखान्यासाठी बी केला जातो, वसाहतीसाठी बी केला जातो मानवाकडून। आता मग याच्यामधला शेतीसाठी केला जाणारा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे।
शेतीसाठी केला जाणारा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हा महत्त्वाचा का, तर माणसाला जगण्यासाठी अन्नधान्याची आवश्यकता असते आणि हे अन्नधान्याचं उत्पादन हे जमिनीतून होतं, शेतीतून होतं. एवढंच नाही तर आज आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे पाहतो, त्या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल सुद्धा शेतीतून उत्पादित केला जातो. म्हणजे उद्योगधंदे जमिनीशी निगडित आहेत, बरोबर. मानवी जीवन जमिनीशी निगडित आहे. किंबहुना पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व सजीवांना जगण्याचा मूल आधार जर कोणता असेल तर तो जमीन, बरोबर. मग याच्यामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून कृषीसाठी जमिनीचा केला जाणारा वापर म्हणजे कृषी भूमी उपयोजन. म्हणजे शेतीसाठी बाबा जमिनीचा वापर केला जातो. आता प्रत्येक ठिकाणी शेतीसाठी एकसारखी शेती होत नाही. काही ठिकाणी बाबा काय ऊसाची शेती केली जाते, काही ठिकाणी बागायती शेती केली किंवा मळ्याची शेती केली जाते, काही ठिकाणी फळांची शेती, काही भाजीपाल्याची, काही किंवा अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जातं. विविध प्रकारची शेती उत्पादनं वेगवेगळ्या प्रदेशामधून घेतली जातात. मग यालाच आपण म्हणतो की ज्यावेळी शेतीच्या उद्देशाने जमिनीचा वापर केला जातो त्यावेळी त्यास कृषी भूमी उपयोजन असे म्हणतात, बरोबर. आता शेतीच्या उद्देशाने जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी किंवा वेगवेगळ्या पिकांसाठी, बरोबर, विविध प्रकारच्या पिकांसाठी ज्यावेळी जमिनीचा वापर केला जातो त्याला आपण कृषी भूमी उपयोजन म्हणतो. आता भूमी उपयोजन म्हणजे काय हे आपल्याला समजलं, कृषी भूमी उपयोजन म्हणजे काय हे आपल्याला समजलं. याच्या पुढचा भाग डायरेक्ट सिद्धांताशी येतो की फांतुनन यांनी जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचं नाव काय, कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. आता कृषी भूमी उपयोजन सिद्धांत हा काय की मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या क्रियांचं स्थान दर्शवणारा हा सिद्धांत आहे. म्हणजे काय की मानवाच्या प्राथमिक म्हणजे आर्थिक क्रिया कुठल्या आहे की शेती, बरोबर. आता ही शेती खरं तर आपण भारताचा विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे किंवा भारताची अर्थव्यवस्था जवळपास कृषीवरती अवलंबून आहे. म्हणजे शेती किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला समजेल. ही मानवाची एक आर्थिक क्रिया आहे. शेती करणे हा किंवा शेती व्यवसाय हे मानवाची काय आहे, आर्थिक क्रिया आहे. मग या आर्थिक क्रियांचं स्थान दर्शवणारा हा सिद्धांत म्हणजे कृषी भूमी उपयोजन सिद्धांत होय, बरोबर. आता या सिद्धांतामध्ये कृषीचे वेगवेगळे प्रकार नागरी बाजारपेठेवरती किंवा शहरातील बाजारपेठेवरती कसे विकसित होतात या संदर्भातला हा सिद्धांत फांतुनेन यांनी मांडलेला आहे. आता हे फांतुनेन कोण, तर फांतुनेन हे जर्मनीमधील एक शास्त्रज्ञ की ज्यांचा जन्म 1783 मध्ये जर्मनी येथील रोस्टॉक शहराजवळ झाला. यांचा व्यवसाय शेती हा त्यांचा व्यवसाय. 40 वर्ष यांनी शेती केली. 40 वर्ष शेती केल्यानंतर जो त्यांना अनुभव आला त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी एक सिद्धांत मांडला, ज्या सिद्धांताचं नाव आहे कृषी भूमी उपयोजन सिद्धांत. आणि तो सिद्धांत 1826 मध्ये मांडला. आणि त्यानंतर जवळपास 20-25 वर्षांनी 1850ला फांतुनेन यांचा मृत्यू झाला. खरं तर फांतुनेन यांनी मांडलेला हा सिद्धांत जगप्रसिद्ध झाला. याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी कृषी भूमी उपयोजनाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण फांतुनेन यांनी मांडलेला सिद्धांत जो आहे तो आजही अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. आता या सिद्धांतामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे किंवा हा सिद्धांत नेमका काय आहे, तर पहा, या सिद्धांताची मूळ संकल्पना अशी आहे की हा सिद्धांत जो मांडला तो 1826 मध्ये मांडला. त्या काळामध्ये जी भौगोलिक स्थिती होती, जी आर्थिक स्थिती होती, जी किंवा मानवनिर्मित जे पर्यावरण होतं ते आजच्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं होतं. त्या कालखंडामध्ये एवढी वाहतुकीची साधनं आज जे आपण पाहतोय ती विकसित झालेली नव्हती. त्या काळात फक्त घोडागाडी हे एकमेव वाहतुकीचे साधन होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो सिद्धांत मांडला त्यांनी असं म्हटलं
की बाबा शहराच्या किंवा बाजारपेठेपासून जसजसं आपण दूर जाऊ तसतसं जमिनीचा शेतीसाठी होणारा वापर हा शहराच्या सभोवती समकेंद्री वर्तुळानुसार वेगवेगळा होत असतो, वेगवेगळ्या कारणासाठी होत असतो. म्हणजे बाजारपेठेपासून जसजसं अंतर वाढत जाईल जमिनीचं तसतसं जमीन वेगवेगळ्या पिकाखाली येत असलेली आपण पाहतो किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांची शेती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग हा सिद्धांत ही त्यांची मूळ संकल्पना. पण याच्यामध्ये बाबा ह्या बदल का होतो? तर त्याने एक सूत्र सांगितलेलं आहे की जे सूत्र या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, P = P मायनस इन ब्रॅकेट E प्लस T ब्रॅकेट कंप्लीट. सूत्र मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. P = P मायनस इन ब्रॅकेट E प्लस T ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्या शब्दांचे अर्थ पहा, तुम्हाला माहिती नसतील. P याचा अर्थ प्रॉफिट, म्हणजे शेतकऱ्याला मिळणारा निव्वळ नफा, त्यालाच आपण आर्थिक खंड असेही म्हणतो. आर्थिक खंड असेही म्हणतो. P याचा अर्थ व्हॅल्यू, किंमत, बाजारपेठेमध्ये शेतीमालाची असणारी विक्रीची किंमत. विक्रीची किंमत किती आहे ती, बाजारपेठेतील विक्रीची किंमत. ही याचा अर्थ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे उत्पादन खर्च. आता हा उत्पादन खर्च कोणकोणत्या कारणासाठी केलेला असतो? जर आपल्याला शेती करायचं आहे, शेतीतून उत्पादन घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला मशागत करावी लागेल, बी बियाणांची लागवड करावी लागेल, त्यासाठी त्याची निगा राखावी लागेल, पाणी पुरवठा करावा लागेल, खत पुरवठा करावा लागेल, त्याची वाहतूक करावी लागेल शेतीपासून बाजारपेठेपर्यंत. हा संपूर्ण जो खर्च आहे तो खर्च उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट होतो. आणि टी म्हणजे ती वाहतूक खर्च. वाहतूक खर्च म्हणजे वाहतुकीसाठी शेतमालापासून ते बाजारपेठेपर्यंत शेतमालाची जर वाहतूक करायची असेल तर तो येणारा वाहतुकीचा खर्च. आता ही याच्यातली संकल्पना आहे. तर वाहतुकीचा खर्च आहे जो आहे तो वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः द्यावयाचा आहे. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला एक ग्राफ दाखवलेला आहे की जो ग्राफ शेतकऱ्याला मिळणारा आर्थिक फायदा, आर्थिक खंड, तो बाजारपेठेपासून जसजसं दूर अंतर जावं तसतसं तो कसं कमी होत जातो हे याच्यामध्ये दर्शवलं. आर्थिक खंड याचा अर्थ असा, शेतकऱ्याला मिळणारा निव्वळ नफा. पूर्वी पहा, शेती खंडाने दिली जात होती. म्हणजे दुसऱ्याची जर एखादा शेतमजूर शेती करत असेल तर तो शेती केल्याबद्दल किंवा दुसऱ्याची शेती वापरल्याबद्दल त्या शेतमालकाला काहीतरी पैसे किंवा काहीतरी धान्य तो देत होता, त्याला खंड पण म्हणत होते. इथं खंड हा शब्द वेगळ्या अर्थानं आहे. खंड, आर्थिक खंड याचा अर्थ काय की शेतकऱ्याला मिळणारा निव्वळ नफा. आता शेतकऱ्याला मिळणारा निव्वळ नफा कशावरती अवलंबून असतो? तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक की बाजारपेठेपासूनचं असणारं अंतर, कृषी मालाची, कृषी प्रदेशापासून बाजारपेठेपर्यंत जी वाहतूक करावी लागते तो येणारा वाहतुकीचा खर्च आणि उत्पादन खर्च. आता ही बाजारपेठेतील जी किंमत आहे ती किंमत कशावरती अवलंबून असते? उत्पादन खर्चावरती अवलंबून असते. बरोबर, उत्पादन खर्चावरती अवलंबून असते किंवा वाहतूक खर्चावरती अवलंबून असते. आता पहा, जर इथं आडव्या अक्षावरती, एक्स अक्षावरती आपल्याला अंतर किलोमीटरमध्ये दर्शवलेलं आहे. जिथं 0 लिहिलेलं आहे तिथं बाजारपेठ आहे आणि उभ्या अक्षावरती, वाय अक्षावरती आर्थिक खंड, आर्थिक नफा हा रुपयामध्ये लिहिलेला आहे. आता पहा, बाजारपेठेपासून जसजसं अंतर वाढत जाईल तसतसं शेतकऱ्याला मिळणारा एकूण नफा कमी कमी होत जातो. कमी कमी होत जातो. उदाहरणार्थ पहा, बाजारपेठेपासून 50 किलोमीटरचं अंतर आहे. जर 50 किलोमीटरचं अंतर असेल तर शेतकऱ्याला मिळणारा नफा हा जवळपास कितीचा आहे? 300 रुपयापर्यंतचा आहे. बरोबर. हेच अंतर जर बाजारपेठेपासून 100 किलोमीटरवरती जर अंतर असेल किंवा शेती जर 100 किलोमीटरपर्यंत असेल तर त्याला मिळणारा नफा हा 200 रुपये आहे.
जर बाजारपेठेपासून 150 किलोमीटर अंतरावरती जर एखादी शेतजमीन असेल तर त्या शेतकऱ्याला मिळणारा एकूण नफा 100 रुपयाचा असेल. आणि जर बाजारपेठेपासून 200 किलोमीटर अंतरावरती जर एखाद्याची शेती असेल तर तेथील शेतकऱ्याला त्याच्या शेतमालापासून मिळणारं उत्पन्न हे 0 असेल. याचा अर्थ काय, हे साधारण तुम्हाला समजण्यासाठी आहे. याचा अर्थ असा होतो की बाजारपेठेपासून जसजसं अंतर वाढत जाईल तसतसं शेतकऱ्याला मिळणारा आर्थिक नफा हा कमी कमी होत जातो. कारण शेतकऱ्याला दूर अंतरावरून बाजारपेठेपर्यंत त्याच्या कृषी मालाची वाहतूक करावी लागते आणि वाहतुकीचा खर्च हा जास्त असतो. वाहतुकीचा वरती जसं अंतर वाढत जाईल तसा वाहतुकीचा खर्च कमी होतो. आता पहा, हा वाहतुकीचा खर्च आपल्याला कमी व्हावा, आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळावं किंवा जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात. आणि मग याला अनुसरूनच शहराच्या सभोवताली समवर्तुळ समकेंद्री वर्तुळानुसार किंवा वर्तुळाकार पट्ट्यामध्ये जमीन वेगवेगळ्या पिकाखाली असलेली आपल्याला आढळते किंवा जमिनीचा वापर वेगवेगळ्या पिकांसाठी केलेला आपल्याला आढळतो. म्हणजे अशा प्रकारचा हा जो काही सिद्धांत आहे फांतुननी यांनी सिद्धांत मांडलेला आहे. आता हा सिद्धांत मांडण्यापूर्वी त्याने काही गृहीतके मांडलेली आहेत. ती गृहीतके आणि हा मूळ सिद्धांत कसे कसे कोणकोणत्या शहरापासून दूर अंतरावरती कोणकोणते पट्टे तयार झालेले आहेत, कोणते विभाग तयार झालेले आहेत, शेती विभाग ज्याला म्हणू किंवा कृषी पट्टे म्हणू, त्या पट्ट्यांचा आणखीन या कृषी विभागांचा आणि गृहीतकांचा आपण अभ्यास पुढील लेक्चरला करणार आहोत. आपण या ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटू पुढील तासाच्या वेळी. घरी राहा, सुरक्षित.